नमस्कार, मी प्रतिभा। दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आता दिव्यांग व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून थेट 15,000 रुपयांची आर्थिक मदत त्या ठिकाणी दिली जाणार आहे। होय, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी म्हणजेच साधन सामुग्री टूलकिट घेण्यासाठी आर्थिक सहाय्य ही जी आहे ती नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे। ही योजना 28 फेब्रुवारी 2026 रोजी शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ही योजना नक्की काय आहे, कोण अर्ज करू शकतं, कागदपत्र कोणती लागणार आहेत, अर्ज कुठे करायचा, पैसे कधी मिळणार, अर्जाचा फॉर्म कुठून डाउनलोड करायचा, सगळी A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। सर्वप्रथम पाहूयात की ही योजना नेमकी काय आहे। सरकारला असं लक्षात आलेलं आहे की अनेक दिव्यांग व्यक्तींना ITI, PMKVY, NSDC अशा विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेलं आहे, पण तरीही त्यांना नोकरी त्या ठिकाणी मिळत नाही। कधी जागा कमी आहेत, कधी शारीरिक अडचणी आहेत, कधी प्रवासाची समस्या आहे। म्हणून सरकारनं आता एक मोठं पाऊल उचललेलं आहे। नोकरी नको, मग स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि त्यासाठी सरकार देणार आहे थेट मदत। तर तुम्हाला किती अनुदान मिळणार आहे, किती आर्थिक सहाय्य मिळणार आहे, तर या योजनेत पात्र दिव्यांग व्यक्तींना 15,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत त्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी म्हणजेच टूलकिट खरेदी करण्यासाठी दिले जाणार आहेत। उदाहरणार्थ शिवणकाम मशीन असू द्या, संगणक साहित्य असू द्या, किराणा दुकानाचं साहित्य, हस्तकला साधनं, सेवा व्यवसायासाठी जी उपकरणं आहेत ते घेण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। म्हणजे तुमचं कौशल्य असेल तर सरकार तुमच्या पाठीशी उभं असणार आहे। तर यासाठी पात्रता काय असणार आहे, तर अर्जदाराचं वय किमान 18 वर्ष असणं गरजेचं आहे। कोणत्याही प्रकारच्या दिव्यांगत्वाला ही योजना लागू असणार आहे। शासनमान्य प्रशिक्षण त्या ठिकाणी घेतलेलं असणं गरजेचं आहे आणि दिव्यांग महिलांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलेलं जाणार आहे, म्हणजे त्यांची निवड ही प्राधान्याने केली जाणार आहे। आता कागदपत्रे कोणती लागणार, तर तुमचं जे UDID दिव्यांग प्रमाणपत्र आहे ते लागणार आहे, आधार कार्ड, प्रशिक्षण प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र आणि तुमचं बँक खात्याचा तपशील आणि टूलकिटची यादी एवढी कागदपत्र आहेत ते तुम्हाला लागणार आहेत। आता अर्ज कुठे करायचा, अर्ज तुम्हाला जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामध्ये करायचा आहे। जिल्हा परिषद स्तरावर निवड समिती असेल, समिती अर्ज तपासून जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची निवड त्या ठिकाणी करणार आहे। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पैसे कधी मिळणार, तर तुमची निवड झाल्यानंतर DBTद्वारे थेट तुमच्या आधार संलग्न बँकेमध्ये 15,000 रुपये जमा केले जाणार आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सरकार फक्त पैसे देऊन थांबणार नाही। 1 महिन्यानंतर अधिकारी तुमचा व्यवसाय सुरू झाला आहे का नाही ते तपासणार आहेत। दर 3 महिन्यांनी त्या ठिकाणी अहवाल द्यावा लागणार आहे। जर व्यवसाय सुरू केला नाही तर परत तुम्हाला रक्कम द्यावी लागणार आहे। तर याचा PDF जो आहे म्हणजेच अर्ज कुठे करायचा, अर्जाचा नमुना कुठून डाउनलोड करायचा आणि GR कुठे पाहायचा ते आपण आता पाहणार आहोत। नमुना तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला महासरकारी योजना असं तुम्हाला टाईप करायचं आहे। टाईप केल्यानंतर सर्च करायचं आहे। ही जी पहिली वेबसाईट आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की ही जी दुसरी पोस्ट आहे दिव्यांगांसाठी 15,000 स्वयंरोजगार योजना 2026 टूलकिट अनुदान, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी ही जी माहिती आहे ती मी एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही या ठिकाणी देखील ही माहिती वाचू शकताय। आता पोस्टमध्ये खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक बटन दिसत आहे, यामध्ये GR आणि अर्ज नमुना PDF क्लिक करा, यावरती तुम्हाला बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की हा जो GR आहे तो ओपन झालेला आहे। तुम्ही GR देखील पाहू शकताय की हा 28 फेब्रुवारी 2026 रोजीचा GR आहे आणि या ठिकाणी संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे, जी की मी सोप्या भाषेत तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे। आणि या ठिकाणी खाली तुम्हाला सगळ्यात खाली यायचं आहे आणि खाली तुम्हाला या ठिकाणी अर्जाचा जो नमुना आहे त्याचा जो PDF आहे तो व्यवस्थितरित्या भरायचा आहे आणि तो कुठं सबमिट करायचा ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर या ठिकाणी येऊन तुम्हाला हा जो आहे तो डाउनलोड करून घ्यायचा आहे अर्जाचा PDF। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला लाईक करायचं आहे, इतर दिव्यांग व्यक्तींपर्यंत शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाता जाता सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे।